नमस्कार. आज आपण शिक्षणातील नवीन विचार प्रवाह या विषयातील घटक क्रमांक 2 कृती व कौशल्याधारित विचार प्रवाह यामधील तिसरा उपघटक जीवन कौशल्य शिक्षण यामधील जीवन कौशल्य शिक्षणाचे महत्त्व हा भाग पाहणार आहे. याआधी आपण 10 जीवन कौशल्यांबद्दलची माहिती पाहिली. तसंच जीवन कौशल्य शिक्षणाची गरज काय आहे हा भाग पाहिला. आज आपण जीवन कौशल्य शिक्षणाचे महत्त्व काय आहे हा भाग पाहणार आहे. 21वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचं आणि प्रचंड स्पर्धेचं आहे. माहिती, संवाद यांची साठवण आणि प्रसार ह्यासाठी शिक्षणातून मोठ्या प्रमाणावर योगदान दिले जावे अशी समाजाची अपेक्षा आहे. यासाठी शिक्षणात निरंतर विकसित होणारे ज्ञान आणि कौशल्य यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला पाहिजे. कारण भविष्यातील कौशल्यांची पायाभरणी शिक्षणानेच होणार आहे. शिक्षणातून प्रत्येकाने आपल्या ज्ञानाच्या, कौशल्यांच्या आणि वृत्तीच्या कक्षा रुंदावण्यासाठी तयार असलं पाहिजे. त्याबरोबरच बदलत्या जगात समायोजन साधून आयुष्यात येणाऱ्या संधीचा लाभ घेण्यासाठी तयार असलं पाहिजे. शिक्षण म्हणजे जीवन जगण्यासाठी लागणारी विविध कौशल्ये शिक्षणातून प्राप्त व्हावीत ही शिक्षणाकडूनची खरी अपेक्षा आहे. जीवनाच्या वाढ आणि विकासाच्या महामार्गावर प्रगती करण्याच्या दृष्टीने अध्ययनकर्त्याच्या क्षमतांचा योग्य विकास करणे म्हणजे जीवन कौशल्यांचे शिक्षण आहे. अशा शिक्षणामुळे आनंदी, शांततापूर्ण, आरोग्यदायी आणि यशस्वी जीवन जगता येईल. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ती कौशल्य सुसंगतपणे विकसित केली जावी. त्यामुळे त्याला प्रभावीपणे आणि कुशलतेने जीवन जगता येईल. त्यासाठी अध्ययनकर्त्यांना भरपूर संधी उपलब्ध करून द्याव्या की ज्यामुळे अध्ययनकर्ते ही कौशल्य सहजगत्या शिकतील, ग्रहण करतील आणि जीवनात त्याचे उपयोजनही करतील. हेच जीवन कौशल्य शिक्षणाचं खरं ध्येय आहे. तर दैनंदिन जीवनातील अनुभवांची योग्य सुसंगतता लावण्यासाठी, विचारपूर्वक वर्तन करण्यासाठी जीवन कौशल्य शिक्षणाची भूमिका ही महत्त्वाची आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाचा आहे, आशावाद, सकारात्मक दृष्टिकोनाचं फलित आहे. हे सारं काही मिळणार आहे केवळ जीवन कौशल्य शिक्षणामुळे. आपल्या स्वतःमध्येच अनेक कौशल्यांचा उगम आहे याची जाणीव जीवन कौशल्य शिक्षणामुळे होणार आहे. म्हणून जीवन कौशल्य शिक्षणाचे महत्त्व समजणे हे अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी, त्यांच्या गरजांना आणि शिकण्याला प्रतिसाद देण्यासाठी सक्षम शिक्षक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मुलांना जीवन कौशल्यांचं शिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी शिक्षक सुद्धा सक्षम असणं गरजेचं आहे. मुलांमध्ये जीवन कौशल्य विकास करणाऱ्या शिक्षकांमध्ये जर जीवन कौशल्य असतील आणि त्याचा वापर करण्याची क्षमता असेल तर ते अधिक प्रभावीपणे अध्यापन करू शकतात. हे जेव्हा आपण जीवन कौशल्य बघितली तेव्हा प्रत्येक जीवन कौशल्य हे तुम्ही शिक्षक या नात्याने स्वतःमध्ये कसं बांधवायचं आहे किंवा कसं भिनवून घ्यायचं आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे हे आपण त्यावेळी पाहिलेलं आहे. तेच या ठिकाणी पुन्हा आपण रिपीट करतोय की जर मुलांमध्ये जीवन कौशल्य विकास करणाऱ्या शिक्षकांमध्ये जर जीवन कौशल्य असतील आणि त्याचा वापर करण्याची क्षमता जर असेल तरच ते अधिक प्रभावीपणे अध्यापन करू शकणार आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षकाला स्वतंत्र विचार करणे, स्वतः सतत शिकणे, मुलांच्या गरजांना प्रतिसाद देण्याची व्यवस्था घडविण्याची क्षमता निर्माण करणे, स्वतःच्या भूमिका तपासणे आणि इतरांना समजून घेणे या क्षमता वाढायला मदत होऊ शकेल. म्हणजेच काय तर जीवन कौशल्य शिक्षणाचं महत्त्व हे प्रत्येक टप्प्यावर आहे आणि त्यासाठी आधी शिक्षकांनी स्वतः जीवन कौशल्य हे स्वतःमध्ये आधी बांधवले पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्या जीवन कौशल्याचा उपयोग केला पाहिजे. पण जीवन कौशल्य शिक्षणाचं काय महत्त्व आहे
तर हे मुद्देसूद खाली आपण मांडलेलं आहे, की जीवन कौशल्य शिक्षणामुळे आंतर व्यक्तिगत कौशल्य हे विकसित होणार आहे आणि जेव्हा आंतर व्यक्तिगत कौशल्य विकसित होईल, तेव्हा या कौशल्यामधून समूह विकास होणार आहे. विद्यार्थी आयुष्यातील संधी ओळखून धोक्यांना सामोरं जाण्याची ते तयारी करू शकणार आहेत किंवा त्या येणाऱ्या प्रत्येक समस्येला ते तोंड देऊ शकणार आहे. संशोधन प्रक्रियेचा अवलंब असल्याने स्वची जडणघडण होण्यास त्यांची मदत होणार आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रक्रिया असल्याने त्यांचा अनुभव विश्व हे समृद्ध होणार आहे. सकारात्मक नातेसंबंध निर्माण होऊन समूहात, गटाबरोबर कार्य करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. मानवी अस्तित्वासाठी, वाढीसाठी आणि विकासासाठी तसंच पर्यावरणीय अरिष्टाला सामोरे जाण्यासाठी आणि मानवी जीवनाशी जुळवून घेण्यासाठी जीवन कौशल्य हे मार्गदर्शन करतात. जीवन कौशल्यातून अशा काही आरोग्य आणि सकारात्मक कौशल्यांचा समावेश होतो, की त्यामुळे मुलांना व्यसनांपासून आणि इतर धोक्यांपासून वाचण्याची प्रेरणा मिळते. अभ्यासक्रमातून वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय विकास साधण्यासाठी जीवन कौशल्य हे खूप उपयुक्त ठरतात. अशा पद्धतीने जीवन कौशल्य शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? तर जीवन कौशल्य शिक्षणाचे महत्त्व सांगा. वर दिलेले जे 8-10 मुद्दे आहेत ते सगळे तुम्ही या अंडर लिहायचे आहेत. तसंच हा प्रश्न तुम्ही तुमच्या स्वाध्याय वहीमध्ये लिहा. तीच वही पुन्हा कंटिन्यू करायची आहे आपल्याला, त्यामुळे हाही प्रश्न त्यामध्ये लिहा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू. पुढच्या भागामध्ये आपण पुढचा भाग बघणार आहे. तो थँक्यू.